छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाचा पुत्र अकबरला औरंगजेबापासून वाचवण्याचे वचन दिले होते. 1682 त्या भेटीवेळी खुद्द संभाजी महाराजांनी अकबरला एका किल्ल्यावर राहण्याची ऑफर दिली होती, पण तेथील वातावरण अनुकूल नसल्याने अकबरला जैतापूरला हलवण्यात आले. तर अशा त्या किल्ल्याचे नाव आहे तिकोना. जय शिवराय मित्रांनो, मी SK आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ट्रेक इट इझीवरती सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण चालले की छोटेसे ट्रेक. सध्या आपण येऊन थांबलो आहोत ते पोटगाव आहे. या पोटगावामधून आपल्याला या रोडने सरळ जायचे आहे. तर आपण सरळ गेल्यानंतर आपल्याला तिकोना गाव लागेल. तसेच हा जो सरळ रोड होतो पुण्यावरून आपण ज्यावेळेस येतो आणि सरळ जातो तर हा जातो तो तामिनी घाटात जातो. आपल्याला या रोडनं न जाता आपल्याला उजव्या साईडला वळायचे आहे. तर मित्रांनो, आपण आज सकाळी 6 वाजता या ठिकाणी पोहोचलो होतो, पण या पेट्रोल पंपाचं टायमिंग जे आहे ते आहे 7 वाजता उघडण्याचं. आपला जो आत्मविश्वास आहे तो आज नडलेला आहे. आपलं 1 तास लेट झालेला आहे. तर काळजी घेताना अशी घ्यायची की आपण दुसऱ्या दिवशी जर ट्रेकला जाणार असाल तर नक्कीच पेट्रोल वगैरे आदल्या दिवशीच भरून ठेवा, कारण आपल्याला आज 1 तास लेट झालेला आहे. याच्यामुळे त्या मला माहिती होतं की इकडं पेट्रोल पंप आहे, तो उघडा असेल, सकाळी 6 पर्यंत भेटेल उघडा, पण नाही भेटलेला. तर आपला 1 तास वेट करावा लागला. तर त्याला आपण काय केलं की पोडला रिटर्न जाऊन तिथून एक भारती पेट्रोल पंप म्हणून आहे, तर तिथून पेट्रोल टाकून आपण परत रिटर्न आलेलो आहोत. तर नक्कीच काळजी घ्या. तर आपण एक 10-15 मिनटाच्या प्रवासानंतर आता आपण असं एका बेसला पोचलेलो आहोत. तिथून आपल्याला हा जो दिसतोय ना किल्ला आहे, तर आपल्याला वरती जायचं आहे. आणि त्या जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं पुढं जाऊन वळसा घालून रिटर्न यावं लागेल ट्रेक सुरू करण्यासाठी. थोडं पुढे चालल्यानंतर तुम्हाला एक हा बोर्ड दिसेल ज्याच्यावरती लिहिलेलं आहे तिकोना आणि समोर आहे तो लोणावळा. तर समोर हा रस्ता जातो तो लोणावळा जातो आणि आपल्याला राईट साईडला वळायचं आहे. तर तुम्हाला इथं कमान दिसते, हे किल्ले तिकोनाची कमान आहे आणि हे तिकोना गाव आहे, जिथून आपल्याला थोडंसं पुढं गेलं की आपल्याला बेस पॉईंट भेटेल जिथून ट्रेकला सुरुवात होणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण तिकोना फोर्टच्या बेसलाच गाडी आपण पार्क केलेली आहे आणि इथं पार्किंग फी आहे 20 रुपये पर व्हीलर. तर हा आहे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तर या ट्रेकबद्दल बोलायचं झालं तर ज्यावेळेस आम्ही सुरुवात म्हणजे ट्रेक करायचा आणि एक्सप्लोअर करायचा सुरुवात केलेली, तर त्यातला जो हा किल्ला तो फर्स्ट किल्ला आहे की जिथून आम्ही ठरलो होतं की आज आपण व्हिडिओ बनवायचे, एक्सप्लोअर करायचे, गड किल्ल्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. पण आपण ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवायचं सोडून आपण जे व्हिडिओ बनवले ते सर्व व्हिडिओ बनवले ते रीलसाठी बनवले. त्यामुळं हा तसाच राहून गेला बनवायचा. म्हणलं आज खूप दिवस झाला ट्रेक नाही केला. 2 वीक पहिले आपण जे ट्रेक केले, आपण ट्रेकच केलेलं नाही. केलेले ट्रेक आपण पारगड केला, त्यानंतर पन्हाळगड केला, त्यानंतर गोव्यामधील 2 ट्रेक केले. पण ते ट्रेक डायरेक्ट आपण गाडी आपल्या गडावरती पोहोचत होती. तर हा खूप दिवसांचा एक ट्रेक आहे. तर या गडावरती संवर्धनाचं काम सुरूच आहे. म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक गडावरती सध्या असं जे संवर्धन आहे ते सुरू आहे. तर हा किल्ला आहे तो 5 वाजता बंद केला जातो. तर आपल्याला 5च्या अगोदर रिटर्न यायचं आहे. मार्ग खूपच सुरक्षित आणि रुंद आहे. तर आपण ट्रेकला सुरुवात करूया. तर ट्रेकला सुरुवात केल्यानंतर जो पहिल्यांदा जो आपल्याला लागतात वाट ही पूर्ण दगडामध्ये आहे. सध्या तर इथे काही नाही आहे, पण दुकानं वगैरे आहेत. पण हा आपण पावसाळ्यात पाठीमागे केलेला तो पावसाळ्यात केलेला होता, तर त्यावेळेस इथं गर्दी पण खूप राहते. आणि हा गड सोपा आहे चढणीसाठी. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1 तास वेळ लागतो. तर थोडं 2 मिनिटं चालण्यानंतर आपल्याला इथं दिसतात ते पायऱ्या आहेत, बनलेले आहेत, पण पावसामुळे वगैरे काहीतरी यातल्या बऱ्याच निघून गेलेल्या आहेत, काय तुटलेले आहेत. आणि हा कुत्रा बी आपल्याबरोबर ट्रेकिंग करतोय.
उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, त्यामुळे सर्व एकदम वाळून गेलेलं आहे. सूर्योदय व्हायला लागलेला आहे आणि तरी इथून जो दिसणारा नजारा हा खूपच छान आहे. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला गड पूर्ण असं नजरेखाली येतो. तर इथून आपल्याला उजव्याला वळायचं आहे, जिथून आपण किल्ल्यावरती पोहोचणार आहोत. तर आपण लास्ट टाइम आलेलो त्यावेळेस ग्रिलिंग वगैरे नव्हतं. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी हे बनवलेलं आहे सुरक्षित कारणास्तव. पुढे वरती आल्यानंतर आपली एक जागा पाहायला भेटते. सध्या पडझड परिस्थिती आहे, पण इतिहासामध्ये ह्याचे महत्त्व खूप आहे. तर ही जी जागा आहे ती गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचे ठिकाण व गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण. तर गडावरचे हे ठिकाण आहे जिथून प्रवेश दिला जायचा. म्हणजे पहिले तपासणी आहे ती या ठिकाणी व्हायची, पण आता ही पडझड परिस्थिती अवस्थेत आहे. हे जर ठिकाण आपण पाहिले तर एक तुम्हाला डोंगर दिसेल आणि तो डोंगर करून या डोंगरामधून एक पायवाट जाते. तेच पुढे जाऊन पायवाट प्रथम दरवाजाला जाऊन मिळते. इथे जरी आपण येऊन पोहोचलो असेल तरीही आपल्याला अजून दरवाजाचे दर्शन होत नाही. जोपर्यंत आपण दरवाजाच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसणारच नाही. सध्या आपण जे पाहत आहोत तो आहे या गडाचा मुख्य दरवाजा. याच दरवाजाचे नाव आहे भुयारी दरवाजा. कदाचित हा डोंगर करून बनवलेला असावा म्हणून याचे भुयारी दरवाजाचे नाव ठेवले असावे. दरवाजातून प्रवेश केला की आपल्याला समोर दिसते त्याला देवडी असे म्हणतात. तर या ठिकाणी पहारेकरी बसून या दरवाजाचे संरक्षण करत असत. आता आपण गडावरती प्रवेश केलेला आहे. तर प्रवेश केल्यानंतर आपल्याला थोड्याशा पायऱ्या बघायला भेटतील. एक 20-25 पायऱ्या झाल्यानंतर आपण परत नेक्स्ट दरवाजामध्ये पोहोचतो. तर इथं संवर्धनाचं काम सुरू आहे. जे मोडकळीस आलेल्या पायऱ्या पुन्हा बनलेले आहेत. तर हे आत्ताच बांधकाम केलेलं दिसतं. तर हा बुरुज पण त्याचे बांधकाम सुरू आहे सध्या. हा किल्ल्यावर प्रवेश करण्याचा दुसरा दरवाजा. इथे दरवाजा नाही आहे. तर हे आहे गडाचे दुसरे प्रवेशद्वार. या द्वाराचे नाव आहे, या दरवाजाचे नाव आहे वेताळ दरवाजा. आणि याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे जे बांधकाम दिसतं इथले पहारेकरी त्यांच्यासाठी इथं सुविधा होती. सध्या पडझड अवस्थेत आहे. तर वरती आल्यानंतर आपल्याला या दरवाजाचे वेताळ दरवाजाचं नाव का पडले असेल तर इथं आपल्याला दिसतं की वेताळ यांचे जे देवस्थान आहे तर ते गडावरती त्याचे अवशेष आहेत. तर ते अवशेष तुम्हाला दाखवतो मी. या दरवाजाचे नाव वेताळ दरवाजास पडले असावे. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वेताळ देवतांची मूर्ती आणि देऊळ असावे. आणि या वेताळ देवांच्या नावावरूनच
या गडाच्या दरवाजाचे नाव वेताळ दरवाजा असे पडले असावे. तर त्या काळी या ठिकाणी बरेच कार्यक्रम होत असत. मला थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. तर ते आहे मारुती मंदिर. तर याचं नाव आहे चपटेदान मारुती. त्याच्यामध्ये तिथे पुढे पण पायऱ्या वगैरे बनवायला सुरू आहे. तर असं खूप छान असं दगडामध्ये कोरलेलं एक मारुतीचं मंदिर आहे, ज्याला वरती छतही आहे. सुंदर असं मंदिर. दर्शन घेऊया याचं आणि आपण पुढे निघूया. गडावरती प्रवेश केल्यानंतर प्रथम तो भुयारी दरवाजा होता. त्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा लागला तर तो वेताळ दरवाजा होता, ज्या शेजारीच वेताळाचं मंदिर होतं. पण ते सध्या फक्त थोडेफार अवशेष शिल्लक आहेत त्या मंदिराचे. आणि त्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला मारुतीचं मंदिर भेटलं, ज्याचं नाव आहे चपटेदान मारुती. तर ते करून आपण पुढे जाऊया. तर पाहूया पुढे जाऊन काय काय आहे बघायला. तिकोना किल्ल्याचा इतिहास पाहायचा झाला तर या किल्ल्याचा मुख्य उद्देश हा पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोनाही होता. पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला जिंकला व या गडाचे नाव अमनगड असे ठेवले. पण काही काळातच मराठ्यांनी पुन्हा हा गड आपल्या ताब्यात घेतला. तर आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला राजवाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. खूपच कमी प्रमाणात राहिलेले आहेत. इथं पण आपल्याला राजवाड्याचे अवशेष दिसत आहेत. ज्या बुरुजावरून आपल्याला जो फर्स्ट सेकंड दरवाजा होता वेताळ दरवाजा, यावरती नजर ठेवण्यासाठी पण याचा उपयोग केला जात असावा. आता इथं पडझड झालेली आहे. तर आता आपण पाहिलं की चुन्याचा घाणा होता आणि एक बुरुज होता जे पडझड अवस्थेत होता. तिथून थोडंसं पुढं आलं की हे पण जे आपण पाहतोय हे पण राजवाड्यांचे अवशेषच आहेत. पूर्णपणे पडझड झालेली आहे त्यांची. इथे गोवा आहे आणि गोव्याच्या शेजारी पाण्याचा टाका आहे. पाण्याच्या शेजारीच एक सुंदर अशी गुहा आहे आणि ज्या गुहेमध्ये बऱ्याच देवतांची मंदिरे आहेत. मंदिराशेजारीच कुत्र्यांची खूप अशी पिल्ले होती. तर नाशिकवरून आलेले शिवप्रेमी भक्त यांनी जे त्यांच्याबरोबर आणलेले जेवण होते तर त्या पिल्लांसाठी ठेवले होते. पुढे आपल्याला जे दिसते ते उभ्या कड्यामध्ये खोदलेले तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत. या लेण्या 5 खोल्यात विभागलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या खाली तळ आहे. तर याच तळजाई देवीचे जर त्या वर्षी यात्रा भरली जाते आणि बरेच भाविक भक्त त्या दर्शनासाठी येत असत. थोडंसं पुढे आल्यानंतर आपला एक चुन्याचा घाणा दिसतो. आपण बघतो प्रत्येक गडावरती असतो. तर चुन्याच्या घाण्यापासूनच गड बांधले जायचे. त्यामुळे अजून 350 वर्ष होऊनही अजून भरपूर किल्ल्यावरती अवशेष बाकी आहेत. चुन्याचा घाणा झाल्यानंतर थोडंसं पुढं आलं की आपल्याला बालेकिल्ला, जो गडावरती अजून एक गड असतो ज्याला आपण बालेकिल्ला म्हणतो, तर त्याच्यावरती आपण प्रवेश करणार आहे. तर हा आहे बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार, जिथून आपल्याला एंट्री करायची. बालेकिल्ल्यावरती प्रवेश करण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे त्यासमोर ह्या पायऱ्या आहेत. थोड्याशा कठीण पायऱ्या आहेत, ज्यांच्यामधलं अंतर
तसं जास्त आहे, आपण रेग्युलर पायऱ्या बघतो त्यापेक्षा. आणि हे बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार, जिथून आपल्याला प्रवेश करायचा आहे. हा थोडं पाहिलं तर आपल्याला हा चोर दरवाजात दिसतो, खूपच छोटा दरवाजा आहे. दरवाजातून आत प्रवेश केला की आपल्याला एक, तर हा जो पाण्याचा वरचा भाग आहे, तर या वरच्या भागाचा उपयोग धान्य कोटर म्हणून केला जात असत. आणि हे जे खाली दिसतंय, तर या ठिकाणी पाण्याचे टाके आहे, जे गडावरती राहणाऱ्यांसाठी पाण्याची सोय पाहिजे, तर इथून ते पाणी येत असत. आणि हे दरवाजावरती नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा बुरुज आहे, ज्यावर पहारेकरी उभा राहून पवन मावळावरती लक्ष ठेवत असत. हे जे पुढे दृश्य दिसतंय, तर ते आहे पवना धरण. आणि हे दुसरे बुरुज आहे, थोडेसे वरती आहे. बघूया आपण तिथून काय दिसतंय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जंगे पाहायला भेटतात, जिथून शत्रूवरती नजर ठेवून येत असतात. तर हे पण एक बुरुज आहे, ज्या बुरुजावरून आपण पाहू शकतो, खूप लांबपर्यंत आपण यावरून पाहू शकतो. तर आपल्याला अजून एक बुरुज दिसतोय इथे उभा राहिल्यानंतर. कदाचित इथूनही गडावरती प्रवेश केला जात असावा, पण जाताना ते पण पूर्ण पवना धरणाचे दृश्य जे इथून आपल्याला पाहायला भेटते. तर तुम्ही पायऱ्या बघू शकता, ह्या ज्या पायऱ्या आहेत पूर्ण 80 डिग्री तर आसपास असतीलच. पण या पावसाळ्यात यावरून पाणी वाहतं आणि रस्ता पूर्ण असा निसरडा होतो. तर त्यासाठी शासनाने दोर लावलेला आहे, या दोराचा उपयोग करून आपण वरती जाऊ शकता. याच जंग्याचा उपयोग शत्रूवरती गरम केलेले तेल, त्यानंतर जाळ वगैरे टाकण्यासाठी केला जात असत. तर हा आहे बालेकिल्ल्याचा दुसरा प्रवेश दरवाजा, इथून आपल्याला एंट्री करायची आहे. समोरच एक बुरुज आहे. एकच मिनिट, शूटिंगच करताय का? ब्लॉग बनवतो. ब्लॉग बनवतोय. तर बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर इथे एक वास्तू होती, तिथून वास्तूचं पडझड झालेले. तर आपल्याला फक्त त्याचे अवशेष दिसत आहेत. आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला हा बुरुज दिसतो. तर त्या बुरुजावरून जी गडाला येणारी वाट आहे, त्या वाटेवरती लक्ष ठेवलं जायचं. कारण या गडाला येण्यासाठी फक्त एकच वाट आहे, जी आपण तिकोना या गावातून आलेलो होतो. तर इथून आपल्याला तर पूर्ण वाट दिसते आणि याच्यावरती पूर्ण याच्यावरती आपल्याला नजर ठेवता येते. आपण पाहू शकता. हा तसे ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी 3 वाटा आहेत, पण सध्या एकच वाट सुस्थितीत आहे. याच पायरी मार्गाने आपण पुढे बालेकिल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत. बालेकिल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला प्रथम दिसते ते आहे महादेवाचे मंदिर, आणि त्याच मंदिराखाली आहे गुहा, ज्यामध्ये धान्य साठा वगैरे ठेवला जात असत. थँक्यू बरं का, थँक्यू. कदाचित हे गुहेमध्ये प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार असावे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुहा दिसतील. तर ही आहे ती प्रथम गुहा आहे, ज्या एका गुहेतून दुसऱ्या गुहेमध्ये प्रवेश करता येतो. आणि दुसरी आहे ते मंदिराच्या खाली आहे. हे जे मंदिर दिसते ते वितेंडेश्वराचे मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये आत प्रवेश केला की आपल्याला दिसते ते प्राचीन काळातील बांधकाम.
महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या खाली धान्य कोठार आहे. तुम्ही पाहू शकता हे कोरलेलं एकदम मस्त दगडामध्ये कोरलेलं. त्याचे बांधकाम कसे बघा. आपल्याला असं वाटतं की हा प्लेयर आपण आणि या प्लेयरवरती हे बसवलेला आहे. ॲक्च्युली असं नाही आहे, हा अखंडच आहे. प्लेयर जरी घेतला तरी आणि वर त्याचे छत घेतलं तरी. मंदिराच्या थोडंसं पाठीमागं आलं की एक बुरुज आहे ज्यावरती आपल्याला झेंडा फडकताना दिसतं. तर तिकोना किल्ल्याला तिकोना नाव हे कसे पडले असावे, तर आपल्याला जो समोर दिसतो तो हा एक बुरुज आहे. जो आता आपण आलो ते महादेवाचे मंदिर आणि अजून एक पूर्वेला बुरुज आहे. असे दोन बुरुज आणि मंदिर असे 3 साईड असून त्यावरून या किल्ल्याचे नाव तिकोना असे पडले असावे. तर बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर त्याच्यावरती अजून एक थोडंसं बालेकिल्ला टाईपच आहे ज्याच्यावरती तुला अजून वास्तू दिसतील ज्यांचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. आणि जे आपण समोर पाहतो ते सदर आहे, जिथून या किल्ल्याचा पूर्ण कारभार पाहायला जात असे. तर बालेकिल्ल्यावरती आपल्याला षटकोनी आकाराचे एक पाण्याचे टाके दिसते. तर या पाण्याचा उपयोग बालेकिल्ल्यावरील राहणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी तसेच मंत्रिमंडळासाठी केला जात असावा. किल्ल्यावरती पावसाळ्यात ज्या ठिकाणी जास्त घसरण असते तर याच ठिकाणी शासनाने नवीन पायऱ्या बसवण्याचे काम सुरू केले आहे आणि ते आपण पाहू शकताय. तर हे पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईलच. हो 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 हो. तर तुम्ही हे पाहू शकताय गड संवर्धनासाठी गडाच्या पायथ्यावरून क्रेनच्या साहाय्याने कसे साहित्य वरती आणले जाते आणि याचाच उपयोग करून गड संवर्धन केले जाते. तर हे काम खूपच जोखमीचे आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा. धन्यवाद. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.